सरळ व्याजावर आधारित प्रश्न आहे, पण एका मिनिटाच्या आत हा प्रश्न सुटणार. प्रश्न बघा. अ आणि ब या दोन बँकांनी अनुक्रमे 4.8% आणि 7.3% वार्षिक व्याजदराने कर्ज दिले. राहुलने प्रत्येक बँकेकडून 5,47,000 रुपये कर्ज घेतले. 4 वर्षांनंतर राहुलने दोन्ही बँकेला दिलेल्या सरळ व्याजाच्या रकमेतील फरक शोधायला आपल्याला सांगितलंय. आता मला सांगा, सगळ्यात सिंपल, जर पहिल्या बँकेकडून त्यांनी कर्ज घेतलंय ते किती टक्के व्याजदराने घेतले? 4.8 आणि दुसऱ्या बँकेकडून 7.3. व्याजातला फरक किती आहे? 7.3 वजा 4.8 म्हणजे कितीचा फरक आहे? 2.5%चा. 2.5%चा फरक आहे दोन्ही बँकांमध्ये. आणि 4 वर्षानंतर आपल्याला विचारलंय, मला सांगा या 2.5ला जर मी 4ने गुणलं तर किती येणार? 10 म्हणजे 10%. आता 5,47,000 रुपये कर्ज घेतलेला आहे, याच 10% म्हणजे 5,47,000चे जर मी 10% काढले तर 0 कॅन्सल. उत्तर काय येते? 54,700. हा फरक आहे दोन्ही बँकांकडून त्याने जे कर्ज घेतलं आणि जे व्याज दिलं त्या व्याजातील फरक 54,700. तेच विचारलंय जे आहे आपला ऑप्शन क्रमांक 3. ऐकणे सिंपल सांगा. म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मांडल्या तर उत्तरापर्यंत लगेच पोहोचतो. हेच जर तुम्ही इंडिव्हिज्युअली सोडवलं 4.8 घेऊन आणि 7.3 घेऊन आणि नंतर उत्तर काढून मग फरक शोधलात, खूप वेळ जाणार. अशा ट्रिकने हे सोडवायचं होतं. वेळ वाचतो, परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पडतात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.